शेती करणं जणू गुन्हाच. अवकाळी पाऊस, गारपीट आणि भावगटीमुळे शिंदखेड्यातील कांदा उत्पादक हवालदिल. पण शेतकरी मनाला लाज वाटते, कारण शेती करणं म्हणजे एकदम गुन्हा झालेला आहे. आता जे मुलं येतात ते पुढे शेती करणारच नाही, कारण आता माझा कांदा जमीन दोष झालेला आहे. बाकी कांदा उकडून शेतामध्ये कट्टे भरून पडलेला आहे, पण त्या कट्ट्यांना घ्यायला कोण तयार नाही. खत दर गगनाला, पिकांचे भाव तळाला. शिंदखेडा तालुक्यात शेती संकटात. शिंदखेडा तालुक्यातील टेंबलाय गावातील शेतकरी पद्मासिंग जयसिंग गिरासे यांनी सध्या शेती स्थितीवर तीव्र नाराजी आणि उद्विग्नता व्यक्त केली असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे त्यांच्या शेतातील कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढून गोण्यांमध्ये भरून ठेवलेला कांदा खरेदी करण्यासाठी एकही व्यापारी पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. गिरासे यांच्या शेतात गिरासे यांच्या मते केवळ कांदा पिकाचं नव्हे तर इतर पिकांनाही मोठा फटका बसलाय. मका आणि गव्हाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून 2300 रुपयांना विकला जाणारा मका सध्या अवघ्या 1500 रुपयांवर आलाय. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या आणि बियाण्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून पूर्वी 700 रुपयांना मिळणारी खतांची गोणी आता थेट 1700 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावाखाली सापडला असून आता शेती करणं म्हणजे गुन्हाच झालाय, अशी संतप्त प्रतिक्रिया गिरासे यांनी दिली. सरकारने तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर अनेकांवर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून शेती व्यवसायाचे भवितव्यच धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे. माझं नाव पद्मसिंग जयसिंग गिरासे. मी शिंदखेडा तालुक्यातील टेंबला या गावातला शेतकरी आहे. पण शेतकरी मनाला लाज वाटते, कारण शेती करणं म्हणजे एकदम गुन्हा झालेला आहे. आता जे मुलं येतात ते पुढे शेती करणारच नाही, कारण आता माझा कांदा जमीन दोष झालेला आहे. बाकी कांदा उकडून शेतामध्ये कट्टे भरून पडलेला आहे, पण त्या कट्ट्यांना घ्यायला कोण तयार नाही. कोण व्यापारी ह्या शेतात येत नाही, कारण पाऊस चालू आहे. मध्ये मध्ये आज पाऊस येतोय, काल उद्या गार पडते, त्याच्यामुळे कोणता व्यापारी नाही म्हणतोय आणि भाव तर द्यायला तयार नाही. म्हणजे माझ्याकडे पण मध्ये म्हणजे नुसतं कांद्याचीच वेळ आणि एखादा मका सुद्धा दरवर्षी 2200 तर 2300 मका होता, तो यावर्षी 1500-1400 मागता येते. आणि गहू सुद्धा आता 2500च्या वरती जाणारी वस्तू ती 2000च्या आत मागता येते. शेतकऱ्याला काय परवडेल? 700 रुपयाची जी बॅग होती खताची, ती आता पण 1700 रुपये झालेली आहे. 3000चं बियाणं आहे गव्हाचं, त्यात शेतकरी राहील का? त्याला आत्महत्या करावं लागेल. म्हणून पुढे पुढे लोक शेतकरी करणार नाही शेती आता, कारण परवडणारच नाहीये. आता शेतकऱ्याच्या व्यथेकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर मग शेतकरी जेवत राहणार नाही.